सोप्या पद्धतीने ब्लाऊजला पायपिंग म्हणजेच गोट कशी लावायची ते पाहणार आहोत। तर इथे मी या तिरप्या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। ह्याची रुंदी आपल्याला 1.5 इंच घ्यायची आहे आणि ह्याची लांबी तुम्ही तुमच्या ब्लाऊजानुसार घ्या। तर कंपल्सरी आपल्याला ह्या तिरप्या लागणार आहेत। तर कट करते वेळेसच आपल्याला तिरप्या कट कराव्या लागतात। तर जे नवीन शिकत असतात त्यांना ह्या तिरप्या जोडायला खूप प्रॉब्लेम होत असतो। तर त्यासाठी एक सोपी पद्धत बघूया। ह्या आपण अशा सरळ रेषेत कट करून घेतोय। आता आपल्याला ह्या एकमेकावर ठेवायच्या आहेत, म्हणजेच आपली बाहेरील बाजू मी एकमेकावर ठेवून घेतलेली आहे। आता आपण कडेने एकदा बितपत शिलाई देऊन घेतोय। जर तुम्ही नवीन शिकत असाल तर ही पद्धत नक्की वापरून पहा, तुम्हाला लगेच लक्षात येईल। तर इथे आपण डबल शिलाई करून घेतोय। तर ह्याच पद्धतीने तुम्हाला जितक्या पट्ट्या लागणार आहेत त्या जोडून घ्या। पण कट करते वेळेस आपल्याला ह्या तिरप्याच कट कराव्या लागणार आहेत, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची। आता जे आपण काय करतोय, हे जे आपलं एक्स्ट्राचं शिवलेलं कापड आलंय ते आपल्याला दोन्ही बाजूला असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। नख मारून घ्या। तर हे आपल्याला एकाच बाजूला ठेवायचं नाही आहे। तर इथे पाहताय मी आपली पट्टी तयार करून घेतलेली आहे। समोरच्या साईडला सुद्धा आपल्याला असं सरळ कट करून घ्यायचं आहे। तर इथे मी ब्लाऊज घेते। तर पट्टी जोडण्याआधी इथे आपली हुक लूप पट्टी व्यवस्थित आहे का ती नक्की पहा, त्यानंतरच आपण पायपिंग करायला सुरुवात करणार आहोत। आपल्या ब्लाऊजची जी डावी बाजू असते म्हणजे डाव्या साईडचा पार्ट, त्या साईडने आपल्याला ही पट्टी जोडायला सुरुवात करायची आहे। तर पट्टी मी मध्यात फोल्ड करते आपल्या बाहेरील बाजूने आणि ही आपण अशी अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड करून शिलाई करून घेणार आहोत। तर मी इथे 1/2 इंच इतपत शिलाई घेते। शिलाई आपल्याला 4 नंबरची घ्यायची आहे। तर सुरुवातीला मी इथे लॉक करून घेते, त्यानंतर आपण हलक्या हाताने दोन्ही हाताचा वापर करून पट्टी जोडून घेतोय। आपल्याला संपूर्ण ब्लाऊजला फक्त 1/2 इंच इतपतच शिलाई घ्यायची आहे आणि इथे आपल्याला पट्टी खेचायची नाही आहे। तर आपण ब्लाऊज खेचून घेणार आहोत आणि जिकडे आपले शोल्डर आहेत तिथे शोल्डरच्या पुढे आणि मागे 1 इंच अंतरावर आपल्याला शोल्डरची पट्टी खेचून घ्यायची आहे आणि जी आपण शोल्डरच्या पट्टीला शिलाई दिलेली आहे ती आपल्याला मागच्या साईडला घ्यायची आहे। तर असं केल्याने आपले शोल्डर उतरत नाही, ब्लाऊज शोल्डरला अगदी परफेक्ट बसतो। जिकडे आपला गोलवा शेप आहे तिथे आपल्याला खेचायचं नाही आहे, आपण हलक्या हाताने पट्टी जोडून घेणार आहोत। आणि जर तुम्हाला जमत नसेल तर ब्लाऊजचं कापड थोडंसं खेचून घ्या, पण आपल्याला पट्टी खेचायची नाही आहे। पट्टी आपण हलक्या हाताने पुढे सरकवणार आहोत आणि ब्लाऊजचा आकार येण्यासाठी तुम्ही ब्लाऊजचं कापड थोडंसं खेचून घेऊ शकता, पण पट्टी जोडते वेळेस व्यवस्थित पहा की आपलं ब्लाऊजचं कापड आणि पट्टी व्यवस्थित एकमेकावर आहे का, नाहीतर मग काय होतं, बऱ्याच वेळा आपलं ब्लाऊजचं कापड एक्स्ट्रा येतं आणि पट्टी आपली आतल्या साईडला एक्स्ट्रा जाते। तर पुन्हा मी इथे शोल्डरच्या इथे 1 इंच अंतरावर शोल्डर पट्टी खेचून घेते। शोल्डर पट्टीची जी शिलाईचं एक्स्ट्रा कापड होतं ते मी इथे मागच्या बाजूला घेतलेलं आहे, जेणेकरून आपले शोल्डर हे उतरणार नाहीत। तर ही ब्लाऊजला पायपिंग म्हणजेच गोट करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आहे। तुम्ही नवीन शिकत असाल तर ह्या पद्धतीने नक्की करून पहा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका। तर इथे आपण गळ्याच्या पुढे असं सरळ शिलाई देऊन घेतोय, व्हिडिओमध्ये पाहताय। त्यानंतर आपण पुढे अर्धा इंच एक्स्ट्रा कापड सोडून असं कट करून घेतोय। त्यानंतर आपण आतल्या साईडने असं अर्धा इंच कापड आतल्या साईडला फोल्ड करून इथे आपण शिलाई लॉक करून घेणार आहोत। तर शिलाई आपल्याला डबल करायची आहे। त्यानंतर तुमची गोट ही परफेक्ट लागली आहे की नाही हे कसं ओळखायचं ते पाहूयात। तर इथे पाहताय आपली पट्टी ही गळ्याच्या बाजूने स्वतःहून पलटती आहे, म्हणजेच आपली पट्टी अगदी परफेक्ट लागलेली आहे। आता आपण संपूर्ण ब्लाऊजला असे नॉच देऊन घेतोय। तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी करायला विसरायचं नाही, तरच आपली पायपिंग अगदी परफेक्ट लागते। इथे मी संपूर्ण ब्लाऊजला असे छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहे। एक्स्ट्रा कापड किंवा धागे असतील तर ते कट करून घ्यायचे आहेत, त्यानंतरच आपण ही गोट पलटवणार आहोत। आता इथे जे आपण 1/2 इंच कापड शिवण्यात घेतलेलं आहे ते आपल्याला ह्या पट्टीच्या आतल्या साईडला टाकून तुम्हाला जितक्या आकाराची पायपिंग म्हणजेच गोट हवी आहे तितक्या आकारापर्यंत आपण ही आतल्या साईडला फोल्ड करून त्यामध्ये शिलाई देऊन घेणार आहोत। शिलाई देत असताना आपल्याला ह्या खाचेमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे आणि शिलाई सगळ्यात लहान घ्यायची आहे।
नवीन शिकत असाल तर पायपिंग करायच्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा, तुमची पायपिंग अगदी परफेक्ट येईल. आणि एक महत्त्वाची गोष्ट, पायपिंग करत असताना तर तुम्ही जितकी लहान शिलाई घ्याल तितकी तुमची पायपिंग अगदी परफेक्ट येते. तर मला जितकी साईज हवी आहे त्यानुसार मी आतल्या साईडला फोल्ड करते आणि मधल्या खाचेमध्ये शिलाई देऊन घेते. तर इथे पहा, अगदी परफेक्ट अशी आपली पायपिंग तयार होती आहे. तर संपूर्ण ब्लाऊजला मी ह्याच पद्धतीने खाचेमध्ये शिलाई देऊन घेणार आहे. तर शोल्डरची पट्टी आपल्याला मागच्या साईडलाच ठेवायची आहे, तरच आपले शोल्डर उतरणार नाहीत आणि गळ्याला अगदी परफेक्ट बसेल. तर आपण संपूर्ण ब्लाऊजला शिलाई देऊन घेतोय. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर जिकडे तुमचा गोलवा शेप आहे तिथे आपल्याला खेचायचं नाही आहे. हलक्या हाताने पुढच्या साईडला कापड सरकवत आपण ही पायपिंग तयार करून घेणार आहोत. तर इथे मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलं. सगळ्यात पहिल्यांदा आपण तिरप्या पट्ट्या कट करून घेतल्या. त्या जोडण्यासाठी आपण एक सोपी पद्धत पाहिली. सरळ त्या कट करून मग त्या जोडून घेतल्या. त्यानंतर आपल्याला ती मध्यात फोल्ड करून अगदी 5 इंच इतपत शिलाई घेऊन आपण संपूर्ण ब्लाऊजला पट्टी जोडून घेतली. त्यानंतर आपण खाचा देऊन घेतल्या. मग तुम्हाला जितक्या आकाराची पायपिंग हवी आहे त्या पद्धतीने फोल्ड करून अगदी खाचेमध्ये आपल्याला सगळ्यात लहान शिलाई घेऊन शिलाई देऊन घ्यायची आहे. जर तुम्ही ह्या पद्धतीने पायपिंग लावलीत तर अगदी 7 ते 8 मिनटात अगदी परफेक्ट अशी तुमची पायपिंग लावून तयार होते. पुढे मी शेवटी आपली पायपिंग कशी तयार झाली आहे ते अगदी जवळून दाखवणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. पाहताय आपली पायपिंग किती परफेक्ट तयार झालेली आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.